शाहिस्तेखानाला रोज डायरी लिहिण्याची सवय होती. त्या डायरीचे नाव होते शाहिस्तेखान बुर्जी. त्यामध्ये शिवरायांनी केलेल्या हल्ल्याचा प्रसंग त्यांनी नमूद केलेला आहे आणि त्याच बुर्जीत त्यात आणखी एक घटना नोंदवली आहे. तो असं लिहितो, शिवराय आले तसे तुफान वाऱ्यासारखे लाल महालात हल्ला करून निघून गेले. काही वेळाने गोंधळ थांबला. शाहिस्तेखानची एक बहीण धावत धावत खानाकडे आली आणि म्हणाली, भाईजान, मेरी बेटी लापता है, मेरी बेटी लापता है भाईजान. त्यावेळी आपली बोटे छाटलेले शाहिस्तेखान म्हणतो, शिवाजीची माणसं तिला पळवणार नाहीत आणि जरी त्यांनी तिला पळवली असेल तरी बेफिक्र राहा, कारण तो शिवाजी राजा पोटच्या पोरीसारखी काळजी घेईल तिची. अरे किती विश्वास! दुश्मनालाही महाराजांच्या चारित्र्यावर किती विश्वास! आणि ती मुलगी तिथेच एका पिंपात लपून बसली होती. काही वेळानंतर ती सापडली. बांधवांनो, हा प्रसंग सांगण्याचा तात्पर्य एवढंच की या संबंध भारतीय समाजात आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या राजाचे आदर्शाची गरज आहे. कारण जगाच्या इतिहासामध्ये कित्येक राजे आले, महाराज झाले, सम्राट झाले, बादशहा झाले, आले तसेच निघून गेले, पण राजा शिवछत्रपती हे नाव मात्र प्रत्येकाच्या काळजात जिवंत राहिले. फक्त स्वतःच्या राज्यातील नाही तर शत्रूच्या राज्यातील देखील स्त्रियांचा सन्मान करणारा राजा या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आला. हे आपल्या सर्वांचं भाग्य आहे.